क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण शहराची पालक संस्था असलेल्या कळवण नगरपंचायतीच्या अद्ययावत सुसज्ज नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार संपन्न होत असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी दिली आहे। ग्रामपालिकेतून नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचे काम पूर्ण होत आले। ही वास्तू अद्ययावत व सर्व सोयींनी युक्त असून या कॉर्पोरेट लुक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार असणार आहेत। कार्यक्रमास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी केले। दरम्यान कॉर्पोरेट लुक असलेल्या नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे वैशिष्ट्य काय आहेत याबद्दल मुख्याधिकारी नागेश येवले यांनी माहिती दिली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। कळवण नगरपंचायत कार्यालयाचं उद्घाटन 2 ऑगस्ट रोजी होणार आहे, तरी सगळं कळवण शहरातील तालुक्यातील नागरिकांनी हजर राहावं ही मी नगराध्यक्ष या नात्याने विनंती करतो। ही वास्तू शहरात अतिशय विलोभनीय आणि प्रशस्त अशी नगरपंचायतची इमारत तयार झाली आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिव्यांग बांधवांसाठी आणि वयोवृद्धांसाठी अतिशय अनुकूल अशी इमारत आहे। यामध्ये उद्वाहकाचा योजना केलेली आहे, तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दालने आहेत, तसेच लोकांसाठी तळमजल्यावरती नागरी सुविधा केंद्र आहे, तसेच ग्रेनाईटचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कशा पद्धतीने करता येईल असा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।